पाहूया आजच्या दिवसातील काही ठळक घडामोडी आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरूची जलस्वराज प्रकल्पाच्या अनेकविध चर्चा तालुक्यात रंगत असताना आता माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली आपली भूमिका. कोरूची जलस्वराज्य प्रकल्प वाद आणि रमेश पाटील यांची बाजू या सर्व घडामोडीवर आरोपावर जलस्वराज्य प्रकल्पाचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली सविस्तर बाजू मांडली. रमेश पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. योजनेचे काम नियमानुसार झाले असून त्यात कोणताही अपहार झालेला नाही. पारदर्शकपणे हा प्रकल्प कारभार केला असे त्यांनी स्पष्ट केले. पाहूया ते काय म्हणतात. कोरूची जलस्वराज प्रकल्प नळ पाणी पुरवठा योजने संदर्भात जे काही गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत त्या संदर्भात आज मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे. कोरूची गावाला जलस्वराज प्रकल्प मंजूर करण्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन आमदार माननीय प्रकाश अण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली. 2005 साला ही योजना मंजूर झाली, परंतु शासन स्तरावर एवढ्या अटी आणि शर्ती होत्या की त्याचं काम चालू व्हायला 3 ते 4 वर्ष लागली. परंतु शासन स्तरावर प्रकाश अण्णांनी त्यांचं सर्व प्रयत्न त्या ठिकाणी करून शेवटी ती मंजूर करून आणली आणि गाव स्तरावर आम्ही मंडळी जी पदाधिकारी ग्रामपंचायती सदस्य होतो, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व नागरिक या सर्वांनी गाव स्तरावर अहोरात्र प्रयत्न केले. म्हणून सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन 2011 साली जून 2011 साली या ठिकाणी जलस्वराज योजनेचं पाणी गावामध्ये आलं. आज 2026 या घटनेला जवळजवळ 15 वर्ष झाली. 15 वर्ष या योजनेतून मला वाटतं ह्या पंचक्रोशीत नाही तर ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी एकच योजना असेल की एका योजनेतून गाव 15 वर्ष पाणी पिते आणि तेही नित्य नियमानं पिते. एक दिवस आड पाणी देणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातली एकमेव पाणी पुरवठा योजना असेल. जवळजवळ 40,000 लोकसंख्या असलेलं एवढं मोठं गाव असून सुद्धा 2014 साली पंचगंगेवरून जे इचलकरंजी पाणी घेत होतं त्याच पंचगंगेच्या नदीवरून कोरूची आम्ही पाणी घेत होतो. 2014ला कावीळची साथ आली. इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीतील 42 लोक दगावले. परंतु पंचगंगेचं पाणी आम्ही सुद्धा घेऊन आमच्या कोरूची गावामध्ये एखादा कावीळचा रुग्ण सुद्धा सापडलेला नाही. हे आमच्या कामाचं खरं हे आहे. कारण काम करत असताना अगदी चांगल्या पद्धतीनं आम्ही पहिल्यापासून केलेलं आहे. लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. या गावातील नागरिकांनी या ठिकाणी या योजनेला भरपूर सहकार्य केलेलं आहे. 100 रुपये पाणीपट्टीपासून आम्ही ही नळ पाणी पुरवठ्याची मासिक वर्गणीत पाणीपट्टी आकारलेली होती. परत आम्ही ती पाणीपट्टी 150 रुपये केली. परंतु 150 रुपये करत असताना आपण त्यामध्ये 10% आपण त्यांना सूट दिली. सूट देणारी नळ पाणी पुरवठा कोल्हापुरातली योजना ही आमची एकमेव आहे. 150 मासिक काय वार्षिक? 150 रुपये मासिक. त्याच्यामुळं लोक सुद्धा आनंदित होते. आमची योजना ह्याच्या अगोदर 10 ते 12 दिवसां रात्र अपरात्री ह्या गावाला पाणी येतो. परंतु दिवस असताना पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही पाणी दिलेलं आहे. रात्री अपरात्री कधी पाणी दिलेलं नाही. तरी सुद्धा काही लोक यामध्ये या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था केलेली आहे. त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मूळ मुद्दा हा आहे की 15 जानेवारी 2020 साली ज्या वेळेला ग्रामपंचायतने ही योजना घेतली ती कशी घेतली ही गावाला माहिती आहे. गावकऱ्यांचं, महिलांचं, सगळ्यांचं म्हणणं होतं की ही योजना ही ग्रामसभेशिवाय वर्ग होता कामा नये. त्या संदर्भातली निवेदनं वेळोवेळी गावातील महिलांनी, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना दिलेले आहेत.
की ही योजना तुम्ही ग्रामसभा घ्या आणि मगच घ्या. माझी सुद्धा तशी त्यांना त्यावेळेला पत्र होती की बाबा हे एवढी मोठी योजना आहे, तरी हे योजनेचं दप्तर तुम्हाला जर ताब्यात घ्यायचं असेल तर ह्या संदर्भात गावसभा घ्या आणि मग हे दप्तर ताब्यात घ्या. परंतु त्यांनी गावातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता ही योजना पोलीस प्रोटेक्शन मध्ये दबावाखाली ही योजना ताब्यात घेतली 15 जानेवारी 2020. त्या घटनेला आज 6.5 ते 7 वर्ष होतात. हे एवढा कालावधीनंतर आता काल परवाच मला या ठिकाणी ग्रामपंचायतनं पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या योजनेचं दप्तर आपण उपलब्ध करून द्यावं. एक तर योजनाचं दप्तर आणि योजनेचं सर्व अधिकार हे ग्रामपंचायतनं एकतर्फी घेतलेले, त्यामध्ये आम्हाला काही म्हणजे विचारणा केलेली नाही. 45 लाख रुपये ठेव असणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातील 10 वर्ष गावाला पाणी देणारी एकमेव योजना आहे. लोकांचं पैसे अगदी सुरक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु काही लोकांचा डोळा त्या 45 लाखावर होता. म्हणून ही योजना गावाचा अधिकार डावलून ही योजना ताब्यात घेतली. ही योजना घेत असताना 6.5 वर्षानंतर आज विचारणा केली की ह्या योजनेचं दप्तर होईल. मला सांगा नियम काय सांगतो? जर एखाद्याच्या पाठीमागे हे तुम्ही दप्तर घेतलं तर ते दप्तर लागलीच 1 महिना 2 महिने 3 महिने 6 महिन्यात तिची पडताळणी केली पाहिजे. त्यामध्ये काय आहे काय नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे, त्याची सूची बनवली पाहिजे. आणि जर त्यामध्ये काय तुम्हाला कमतरता आढळून आली तर त्यावेळेचे जे कोण जबाबदार पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही विचारणा केली पाहिजे. तर तसं न करता आज 6.5 वर्षानंतर विचारणा होते. 6.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काय झालं काय नाही हे कुणालाही सांगता येणार नाही. आज आम्ही हे दप्तर कुठल्या पद्धतीने त्यांना उपलब्ध करून द्यायचं